जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलेलो आहोत प्रत्येक विषय संबंधी व्हिडिओ लेक्चर। यामध्ये आपण याआधी राज्यघटना, पंचायत राज, भूगोल आणि इतिहास या विषयावर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की व्हिडिओ पहा। तर आपण आज घेऊन आलेलो इतिहास विषयामध्ये जे की पोलीस भरतीमध्ये 2015 ते 2025 या दरम्यान जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण घेऊन आलो। हे कशासाठी आपण व्हिडिओ लेक्चर आणत आहोत, कारण तुम्हाला कळायला पाहिजे की सामाजिक शास्त्र हा विषय खूप एक्सपांड आहे आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्याकरिता आम्ही मागील वर्षी जेही प्रश्न विचारले आहेत जे की 2015 आणि 2025 या दरम्यान ते आम्ही प्रश्न तुमच्या समोर मांडत आहोत। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या इतिहास या सेशनला सुरुवात करू। पहा पहिला क्वेश्चन। तद्वतच तुम्ही जर अजूनही कल्पतरू या पॅटर्न चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडले तरच सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा। चला तर आपण पहा पहिला क्वेश्चन पाहू। पहिला क्वेश्चन असा विचारलाय की आधुनिक भारताचा निर्माता कोणास म्हटले गेलेले आहे। तर आधुनिक भारताचा निर्माता, प्रबोधनाचे अग्रदूत, नव्या युगाचे अग्रदूत। ओके, तर हे कोणाला म्हटले जाते? राजा राम मोहन रॉय। तर राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल आतापर्यंत पोलीस भरतीला बरेच वेळा प्रश्न विचारले। रिपीट हेच क्वेश्चन आधुनिक भारताचे निर्माते विचारतील किंवा नव्या युगाचे अग्रदूत, यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे। नव्या युगाचे अग्रदूत, नव्या युगाचे अग्रदूत हे पण कोणाला म्हटले जाते? राजाराम मोहन रॉय यांना नव्या युगाचे अग्रदूत, नव्या युगाचे अग्रदूत हे पण कोणाला म्हटले जाते? राजाराम मोहन रॉयला। त्याच्यानंतर अजून यांना प्रबोधनाचे अग्रदूत, प्रबोधनाचे अग्रदूत, प्रबोधन, ओके, प्रबोधनाचे अग्रदूत हे पण राजाराम मोहन रॉय यांनाच म्हटले जाते। प्रबोधनाचे अग्रदूत, प्रबोधनाचे अग्रदूत, ओके, नव्या युगाचे अग्रदूत, प्रबोधनाचे अग्रदूत, आधुनिक भारताचे निर्माते, आधुनिक भारताचा निर्माता किंवा इथं अजून एक शब्द येते आधुनिक भारताचे जनक। ओके, तर राजाराम मोहन रॉय बद्दल याच्या आधी मी सांगितलेलं आहे। तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म पहा, कारण बऱ्याच वेळा आता डीपमध्ये चालले। ओके, तर जन्म यांचा झालेला आहे 22 मे 1722 राधानगर। तर राधानगर कुठे येते? तर ह्या पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला होता, लक्षात ठेवा। यावर प्रश्न विचारतात। पश्चिम बंगाल येथे जन्म झाला होता 22 मे 1722। त्याच्यानंतर त्यांची 1815 मध्ये पहा आत्मीय सभा, यावर प्रश्न विचारले। त्यांनी कोणती सभा स्थापन केली होती? आत्मीय सभा, आत्मीय सभा, आत्मीय सभा। ओके, त्याच्यानंतर पहा 1817 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे त्यांनी। हिंदू कॉलेज, हिंदू कॉलेजची स्थापना कोण केलेली आहे असा प्रश्न विचारला तर ते आहेत कोण? राजाराम मोहन रॉय। त्याच्यानंतर अजून पहा 1825 वेदांत कॉलेज, वेदांत कॉलेज त्यांची स्थापना केली। ओके, त्याच्यानंतर 1828 याच्याबद्दल बरेच वेळा प्रश्न आलेला आहे ब्राह्मो समाज। 1828 ला त्यांनी कोणता समाज स्थापन केला आहे? ब्राह्मो समाज। या ब्राह्मो समाजावर बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत। ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, परमहंस सभा, यावर बरेच वेळा प्रश्न विचारतात। ब्राह्मो समाज कोण स्थापन केला आहे? राजाराम मोहन रॉय। ओके, त्याच्यानंतर जवळपास यांचा मृत्यू झाला आहे राजाराम मोहन रॉय यांचा 1833 मध्ये। तर 1833 नंतर याच्यामध्ये थोडी फूट पडली होती। जवळपास ही फूट पडली होती पहा, एक तत्वबोधिनी सभा होती देवेंद्रनाथ टागोरची, ओके, केशवचंद्र सेनची। ओके, तर ती जवळपास तत्वबोधिनी जी सभा होती ती होती 1839 ची आणि त्यानंतर ती 1843 मध्ये हे ब्राह्मो समाजामध्ये कन्व्हर्ट केली, लक्षात ठेवा। ब्राह्मो समाजामध्ये ती कन्वर्ट करून टाकली। ओके, कोणती होती ती? आत्मीय, कोणती होती? तत्वबोधिनी। ओके, तत्वबोधिनी, इथून फूट म्हणजे सुरू होण्यास सुरुवात झाली, तत्वबोधिनी। तर यावर प्रश्न विचारू शकतात आधी डीपमध्ये जर गेले तर। ओके, तत्वबोधिनी सभा कोणाची होती? तर ती होती केशवचंद्र सेन, केशवचंद्र सेन यांची होती, लक्षात ठेवा। सांगासारखं बरंच राहते पण ज्यावर प्रश्न विचारतात तेच मी घेत आहे, केशवचंद्र सेन। ओके, तर यांची होती। त्याच्यानंतर जवळपास 1866 ला याच्यामध्ये फूट पडली
ओके, वैचारिक मतभेद झाले ब्राह्मो समाजामध्ये. याच्यामध्ये आदी ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज पहा हे महत्वाचे प्रश्न विचारतात. 1866 याच्यामध्ये दोन समाज बाहेर निघले. ब्राह्मो समाजातून दोन विचारधारा निघल्या. याच्यामध्ये ब्राह्मो समाजामध्ये 1866 मध्ये एक निघलं आदी ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो. याच्यावर प्रश्न विचारतात म्हणून घ्यायला डीपमध्ये. त्याच्यानंतर घेतलेला याच्यामध्ये भारतीय ब्राह्मो. ओके, याच्यानंतर काय घेतलाय भारतीय ब्राह्मो. ओके, त्याच्यानंतर हे कोणाच्या होतात म्हणून विचारतात. तर आदी ब्राह्मो होती देवेंद्रनाथची. ओके, देवेंद्रनाथ. आणि ही होती केशवचंद्र सेनची. ओके, केशवचंद्र सेन. तर यावर प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर त्यांचे वृत्तपत्र विचारतात राजाराम मोहन रायचे. तर संवाद कौमुदी हे महत्व बरेच वेळा विचारलाय. 1821चा संवाद कौमुदी. ओके, संवाद कौमुदी बंगाली भाषेत होतं हे संवाद कौमुदी. आणि त्यानंतर 1822चे विचारतात आपलं हे राष्ट्रगुप्ता दादाबाई नौरोजी होतं यांचं होतं काहीतरी पारशी भाषेतलं होतं. तर हे कमेंट करून सांगा, मला आता आठवत नाही. ओके, कोणतं होतं बघ, फिरातुल अकबर असं काहीतरी होतं पहा, फारसी भाषेतलं होतं. ओके, ते 1822चं सांगा मला. संवाद कौमुदीवर बराच वेळा प्रश्न आलेला आहे. ओके, त्यानंतर जवळपास फूट कधी पडली तर 1866ला आदी ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज. याच्यानंतर केशवचंद्र सेन यांची जवळपास जी भारतीय ब्राह्मो समाज होती याच्यामध्ये फूट पडली पहा. याच्यामध्ये फूट पडली 1878. अजून डीपमध्ये जातो म्हटलं तर याच्यामध्ये सर्वसाधारण सभा, सर्वसाधारण काय म्हणू आपण त्याला, ब्राह्मो समाज, सर्वसाधारण ब्राह्मो समाज. ओके, ब्राह्मो समाज. तर याचं नेतृत्व आनंद मोहन बोस. ओके, आनंद मोहन बोस आणि बंकिमचंद्र पाल. ओके, बंकिमचंद्र पाल. तर आपण एवढं डीपमध्ये घेईन इलेक्शन, थोडं फास्ट ट्रॅकच आहे. बंकिमचंद्र पाल. ओके, तर हे लक्षात ठेवा नाव. ओके, म्हणजे याच्यामध्ये फूट पडली. सर्वसाधारण ब्राह्मो समाज का निघाला, कारण केशवचंद्र सेन यांनी आपल्या लहान वयात, ओके त्याला काय म्हणू आपण, नाबालिक मुलीचा विवाह, आपल्या स्वतःच्या मुलीचा विवाह एका बिहारच्या, ओके किच बिहारच्या राजाशी केला होता. त्यामुळे लोक नाराज होऊन त्याच्यामध्ये केशवचंद्र सेनची जी भारतीय ब्राह्मो समाज होती त्यातून त्यांनी काय केलं, सर्वसाधारण ब्राह्मो समाज केला. म्हणजे विचार त्यांचे भिन्न होते त्यांच्या कार्याशी, म्हणून त्याच्यात आनंद मोहन बोस आणि बंकिमचंद्र पालने काय केलं, सर्वसाधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ओके, मिरातुल अखबार, मिरात उल अखबार. ओके, मिरातुल अखबार. तर हे होतं फारसी भाषेतलं पहिलं, भारतातलं पहिलं जर म्हणलं फारसी भाषेतलं तर हे होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर आधुनिक भारताचे जे काय सुरुवातीचे पत्रकार पण म्हटले जाते यांना. ओके, कोणाला, राजाराम मोहन रायला. नंतर आत्मीय सभा पाहतो 1815शी, हिंदू कॉलेज पाहतो, वेदांत कॉलेज पाहतो, ब्राह्मो समाज पाहतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं राजाराम मोहन रायवर प्रश्न विचारतो. सतीबंदी जो कायदा झाला 4 डिसेंबर 1829, सती प्रथा. ओके, सतीबंदीचा कायदा जो झाला, सती प्रथा बंदी. तर हे जे घडून आणण्यामध्ये सर्वाधिक जर कार्य कोणाचं असेल तर राजाराम मोहन रायचं. ओके, सती प्रथा बंदी. तर ही कोण घडून आणली होती यावर प्रश्न विचारले जाते. एक राजाराम मोहन रायचं नाव येते आणि विल्यम बेंटिंग, लक्षात ठेवा. गव्हर्नर जनरल विचारतात, पहिला भारताचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग. ओके, तर राजाराम मोहन रायबद्दल याच्या पलीकडचं मला वाटलं ना की राधानगर जन्म विचारतील, आत्मीय सभा त्यांची, ब्राह्मो समाज, त्याच्यानंतर त्याच्या समाजामध्ये पडलेल्या फुटा. ओके, हे फुटा होता 1866 मध्ये पडले, नंतर 1878 मध्ये पडले. नंतर त्यांचे संवाद कौमुदी, मिरातुल अखबार हे महत्त्वाचे वृत्तपत्र. ओके, पहा. त्यानंतर आपण पाहू स्वामी दयानंद सरस्वती. ओके, स्वामी दयानंद सरस्वती पहा. त्याच्या आधी आपण काय पाहिलं, राजाराम मोहन राय. याच्यामध्ये पाहू आपण स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती. ओके, स्वामी दयानंद सरस्वती एवढं काय डीपमध्ये पाहायचं नाही. स्वामी दयानंद सरस्वती याचं महत्त्वाचं आहे आर्य समाज. ओके, 10 एप्रिल 1875.
10 एप्रिल 1875. तर याचं महत्त्वाचं तत्व होतं वेदाकडे चला, वेदांकडे चला. ओके, वेदाकडे चला यावर प्रश्न विचारतो. हे कोणाचं तत्व होतं? तर आर्य समाजचं होतं. ओके, वेदाकडे चला. तर ते कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा राजाराम मोहन रॉय पाहिला आपण ईश्वरचंद्र विद्यासागर. तर ईश्वरचंद्र विद्यासागर यावर प्रश्न येते. ईश्वरचंद्र विद्यासागर महिला विधवा पुनर्विवाहासाठी यांनी कार्य केलेलं आहे. ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर. ओके, तर यांनी महिला विधवा महिला पुनर्विवाह यासाठी प्रयत्न केले आणि तो कायदा घडवून आणला 1856ला. ओके, 1856 कोणाच्या कार्यकाळामध्ये? लॉर्ड डलहौसी. त्यानंतर लागू विल्यम बेंटिंगने केलं, लक्षात ठेवा. ओके, कॅनिंगनं, लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. तर हे विचारतात त्याला काय म्हणू, विधवा महिला पुनर्विवाह ॲक्ट कोणी घडवून आणला किंवा कोणी कार्य केलं? तर ते होतं ईश्वरचंद्र विद्यासागर. त्याच्यानंतर बालविवाह आणि महिला जे काही हे होतं शिक्षणाला त्यांनी हे केलेलं आहे. बालविवाहाचा निषेध केलेला आहे त्यांनी, म्हणजे महिलाविषयी विवाहाचा निषेध याच्यावर प्रश्न विचारतात, कारण त्याचं कार्य हेच आहे, लक्षात ठेवा. ओके, निषेध. ओके, आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी हे केलेलं आहे, महिलांच्या याच्यासाठी त्यांचं कार्य आहे. नंतर स्वामी विवेकानंदन पहा, स्वामी विवेकानंद. ओके, तर स्वामी विवेकानंद महत्वाचा आहे. यांचा जन्मदिवस 12 जानेवारी. ओके, 1863 त्यांचा जन्म आहे. तर हा 12 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, राष्ट्रीय युवक दिन. ओके, युवक दिन. ओके, त्यानंतर यांनी काही त्यांचे पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, ज्ञानयोग. ओके, त्याच्यामध्ये भक्तियोग, कर्मयोग. ओके, कर्मयोग असे काही त्यांचे पुस्तक आहेत. नंतर त्यांचे वृत्तपत्र पहा, प्रबुद्ध भारत. आता प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचं बी होतं, पण त्याच्या आधी प्रबुद्ध भारत इंग्रजीमध्ये कोणाचं होतं? ओके, याचं होतं. ओके, मग आपलं स्वामी विवेकानंदांचं. ओके, प्रबुद्ध भारत. ओके, उद्बोधन होतं यांचं एक, उद्बोधन हे पण एक येतं होतं. ओके, हे पण त्यांचं एक वृत्तपत्र होतं. आणि त्याच्यानंतर अमेरिकेचं जे काही आपण पाहतो शिकागो धर्म परिषद, तर शिकागो धर्म परिषदवर प्रश्न विचारला जातो. शिकागो यांच्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या जनतेला माय ब्रदर अँड सिस्टर असं हे केलं होतं आणि ते भाषण पूर्ण जगभर लोकप्रिय झालं होतं. ओके, हिंदू धर्माचं नेतृत्व करण्यासाठी गेले होते. सर्व धर्म परिषद होती शिकागो येथे, लक्षात ठेवा. ओके, तर हे एक त्यांचं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर देवेंद्रनाथ दत्त त्यांचं रिअली नाव होतं खरोखर. ओके, तर अशा प्रकारे आहे. त्यांचा 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिन विचारले जाते. बाकी त्यांचे पुस्तकं आणि त्यांचे वृत्तपत्र. ओके, तर हे प्रश्न आपण बऱ्याच डिटेलमध्ये घेतला. याआधी पहा आपण राजाराम मोहन रायबद्दल सांगितलं आपण. ओके, तर नव्या युगाचे अग्रदूत, प्रबोधनाचे अग्रदूत, आधुनिक भारताचे जनक, आधुनिक भारताचे निर्माता, आणि याच्यामध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार अजून आहे. शिल्पकार म्हणलं तर राजाराम मोहन राय येणार नाही, त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू येतील, लक्षात ठेवा. आधुनिक भारताचे शिल्पकार, तर आधुनिक भारताचे जे काही शिल्पकार दिसतील तुम्हाला, आधुनिक भारताचे शिल्पकार. ओके, तर ते कोणाला म्हटलं जाते? पंडित जवाहरलाल नेहरू, लक्षात ठेवा. ते म्हटलं जाते पंडित नेहरू यांना. ओके, हे आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू यांना म्हटलं जाते. जनक, अग्रदूत, प्रबोधनाचे अग्रदूत राजाराम मोहन राय यांना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पहा, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहिले गृहमंत्री एक महत्वाचा खाता आपल्याला माहित आहे. तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल.
तर सरदार वल्लभभाई पटेल होते. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तर होतेच. ओके, पहिले गृहमंत्री तर होतेच, पण त्याच्यानंतर ते आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. लक्षात ठेवा, पहिले उपपंतप्रधान, उपपंतप्रधान काय यार. ओके, पहिले काय होते ते उपपंतप्रधान, उपपंतप्रधान. ओके, स्वतंत्र भारताचे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गृहमंत्री होते स्वतंत्र भारताचे पहिले. त्याच्यानंतर पहा, यांना लोहपुरुष किंवा पोलादी पुरुष म्हणतो आपण. लोहपुरुष यावर प्रश्न विचारला जातो. लोहपुरुष असे कोणाला म्हटले जाते? तर लोहपुरुष म्हटले जाते सरदार वल्लभभाई पटेल यांना, कारण त्यांनी जवळपास 660च्या वर. ओके, 562 ते जवळपास 565 हे संस्थान भारतामध्ये विलीन केले होते. लक्षात ठेवा, हे संस्थान त्यांनी काय केले होते? भारतामध्ये विलीन केले होते. ओके, किती? 562, 60च्या वर समजा, आणि 565 एवढे संस्थान. हे काय हैदराबाद संस्थान पाहतो आपण, जे भारतामध्ये विलीन होत नव्हतं, तर पोलीस ऑपरेशन करून ते त्यांनी केलं. म्हणून त्यांना काय म्हणू आपण, त्याला त्यांचा दिवस पण आपण राष्ट्रीय एकता दिन साजरा करतो, कारण त्यांनी एकीकरण केलं भारताचं. म्हणून त्याला भारताचे लोहपुरुष म्हणतो आपण. ओके, त्याच्यानंतर हे संस्थानाचं एकीकरण म्हणू आपण त्याला. हे संस्थाने, ओके, हे संस्थाने भारतामध्ये विलीन केले. हे संस्थाने भारतात विलीन. ओके, त्याच्यानंतर पहा, त्यांनी बारडोलीचा सत्याग्रह जो केला 1828चा, बारडोली सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह एक त्यांचा लय प्रसिद्ध आहे आपल्या महात्मा गांधीसोबत. याच्यानंतर बारडोली सत्याग्रहा वेळेस त्यांना सरदार पदवी दिली. लक्षात ठेवा, सरदार पदवी. ओके, त्याच्यानंतर ते जवळपास 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, कराची अधिवेशन काय होते? ते अध्यक्ष होते. मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता त्याच्यामध्ये. कराची अधिवेशनामध्ये काय काय केला होता? मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता. ओके, हे बी विचारतात, हे काय एवढं काय डीपमध्ये नाही, पोलीस भरतीला असे प्रश्न विचारतात. मूलभूत हक्काचा ठराव पण महत्त्वाचे अधिवेशन आहे, ते पाहून जा. मूलभूत हक्काचा ठराव. ओके, महत्त्वाचे अधिवेशन विचारतात, त्याच्यामध्ये हे 1931चं कराची अधिवेशन महत्त्वाचं आहे, जे की एकदाच काय म्हणू आपण त्याला, सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. ओके, राष्ट्रीय सभेचे. त्याच्यानंतर पहा, बारडोली सत्याग्रहावर विचारतात, कारण त्यांना सरदार पदवी दिली. त्याच्यानंतर पहा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, यावर आता चालू घडामोडीवर बऱ्याच वेळा, आता चालू घडामोडीमध्ये ते 2018ला स्थापन केला होता स्टॅच्यू ऑफ युनिटी. पण याच्याबद्दल विचारण्यासाठी काय आहे की सर्वात जगातला मोठा पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेलचा सर्वाधिक मोठा पुतळा, त्याला काय म्हणू, याची उंची आहे जवळपास जगातील सर्वात उंच पुतळा. ओके, जगातील सर्वाधिक उंच पुतळा, सर्वाधिक उंच पुतळा. ओके, तर याची जवळपास उंची आहे 182 मीटर, तर जवळपास ही होते 597 फूट. लक्षात ठेवा, एवढी फूट होते ते. 182 मीटर ठेवण्यामागे कारण काय? कारण गुजरातच्या विधानसभेची संख्या तुम्हाला एवढीच दिसेल 182, त्याच्याहून हे ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, 182. ओके, त्यानंतर नर्मदा, जे काय आपण म्हणू गुजरातमध्ये नर्मदा या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, नर्मदा जिल्हा, हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. नर्मदा जिल्हा. जगातील सर्वाधिक उंच पुतळा हा कोणाचा असेल, तर तो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. लक्षात ठेवा, याच्या पलीकडे काही प्रश्न जात नाही. बाकी तर माहिती आहे, मग लोहपुरुष म्हटलं जाते, कारण 562 ते 565 संस्थानांनी भारतामध्ये विलीन केली. बारडोली सत्याग्रह सरदार पदवी दिली त्यांना. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह पण प्रसिद्ध आहे, त्यांनी बरंच कार्य केलं होतं. ओके, गांधीजीसोबत मिळून तेव्हा ते प्रसिद्धी होतात आले होते, आणि गांधीजीचे एक निष्ठावंत अनुयायी होते ते. ओके, पण उपपंतप्रधान एक त्यांना केलं होतं भारताचे पहिले आणि शेवटचे म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर नाही, नंतर लालकृष्ण अडवाणी यांना उपपंतप्रधान केलं होतं काही काळासाठी. ओके, आपल्या याच्या काय म्हणू आपला अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये. पण हे पहिले उपपंतप्रधान म्हणून संविधानिक काय पद नाही आहे, पण एक दिलं होतं. आणि पहिले कोण होते ते गृहमंत्री. त्याचमुळे त्यांनी बरंच काही भारतामध्ये केलं एकीकरणासाठी, म्हणून त्यांचा 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय
एकता दिन म्हणून साजरा करतो आपण. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. ओके. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय येतील स्वतंत्र भारताचे काय म्हणू आपण याला कायदा मंत्री. ओके. कायदा मंत्री होते, ते मजूर मंत्री होते त्याच्या आधी, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष. ओके. तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि सरदार वल्लभभाई पटेल आपण डिटेल पाहिलेलं आहे. ओके. 31 ऑक्टोबर त्याचा जन्मदिवस आहे. पहिले लोहपुरुष, आपलं पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, त्यांना लोहपुरुष म्हटले जाते कारण 550च्या वर संस्थांनी भारतामध्ये विलीन केले. बारडोली सत्याग्रह त्यांच्या याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध झालेला आहे. त्या सत्याग्रहानंतर त्यांना सरदार पदवी दिलेली आहे. नंतर कराची अधिवेशन, ओके, 1931चं, त्याच्यामध्ये त्यांनी मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्यांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा आहे, जवळपास 182 मीटर त्याची उंची आहे, म्हणजे 597 फूट म्हणू आपण त्याला. आणि जगातील सर्वाधिक उंच पुतळा. आणि नर्मदा जिल्हा कुठे? गुजरातमध्ये. कुठे? गुजरातमध्ये, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ओके. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा सर्वाधिक अर्थशास्त्रावरचा महत्त्वाचा ग्रंथ, कारण याच ग्रंथाच्या आधारे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना DSc ही पदवी बहाल केली होती. लक्षात ठेवा. हे थिसिस होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ओके. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ होता. त्याच ग्रंथाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने बाबासाहेबांना DSc, डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्रातली पदवी दिली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त हेच हे विचारतात का? ॲनहिलेशन ऑफ कास्ट यावर बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत. तर बाबासाहेबांच्या ग्रंथावर हे येतात, ॲनहिलेशन ऑफ कास्ट, ॲनी म्हणा किंवा ॲनहिलेशन ऑफ कास्ट. आता इंग्रजीमध्ये येतात किंवा मराठीमध्ये ॲनहिलेशन ऑफ कास्ट, इंग्लिशमध्ये सरासरी विचारतात. ओके. त्यानंतर बाबासाहेबांचा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, थॉट्स ऑन पाकिस्तान. ओके. थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान. त्यानंतर कास्ट इन इंडिया. कास्ट मराठीत लिहायला, कास्ट इन इंडिया. ओके. त्याच्यानंतर बुद्ध अँड कार्ल मार्क्स. बुद्ध अँड कार्ल मार्क्स यांची तुलना केली आहे. ओके. बुद्ध अँड कार्ल मार्क्स. ओके. कार्ल मार्क्स. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचा ग्रंथ आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट. पाहिला आपण. हू वेअर द शूद्रा. हू वेअर द शूद्रा. शूद्र पूर्वी कोण होते? शूद्राच. ओके. हू वेअर द शूद्रा. त्याच्यानंतर बुद्ध अँड इज धम्म. बुद्ध अँड हिज धम्म. मृत्यूनंतर प्रकाशित हा पहिला ग्रंथ आहे. याच्यावर प्रश्न असा विचारतात, मृत्यूनंतर प्रकाशित, 1957. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पहा गांधी, रानडे आणि जिन्ना यावर लिहिलं, गांधी, रानडे आणि जिन्ना. ओके. गांधी, रानडे आणि जिन्ना. ओके. बरेच आहेत. त्यांची जवळपास ग्रंथ संपदा आहे 32 ग्रंथ. 32 ग्रंथ. यामधून 22 त्यांचे पूर्ण आहेत, 22 पूर्ण आणि 10 अपूर्ण आहेत. 10 शोध निबंध आहेत. ओके. शोध निबंध आहेत. बरंच लिखाण आहे. ओके. म्हणून 2012 मध्ये भारतातील सर्वाधिक स्वातंत्र्यानंतर कोणी जर महापुरुष महान असेल तर बाबासाहेबांचं नाव गेलेलं आहे. ओके. इतके महान आहेत कारण त्यांचे ग्रंथ संपदा आहे, त्यांचं बरंच कार्य आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्र मी कोणत्या तरी प्रश्नामध्ये घेतलेलं आहे. ओके.
याच्या आधी पहा तुम्ही, त्याच्यामध्ये मूकनायकवर प्रश्न येते, बहिष्कृत भारतवर येते, प्रबुद्ध भारतवर येते, समता जनता हे त्यांची वृत्तपत्र आहेत. त्यानंतर मजूर पक्ष आहे त्यांचा 1936चा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे 1945ची. तर बाबासाहेबांबद्दल बरेच वेळा प्रश्न विचारतात त्यांची. नाहीतर त्यांनी धम्म कुठे स्वीकारला, कुठून घोषणा दिली, ओके, मी हिंदू धर्मात जन्मलं परंतु मरणार नाही, तर येवले येथून दिली, येवले कुठं तर नाशिक येथून. यावर पोलीस भरतीचं पुस्तक पाहताना यावर बरेच वेळा प्रश्न विचारले. तारीख पण विचारतात, कुठे घेतली ते पण विचारतात. 14 ऑक्टोबर 1956 चंद्रमुनी महास्तवीर यांचं पण नाव विचारतात की कोणाच्या हस्ते घेतली म्हणून. तर असे बरेच प्रश्न बाबासाहेबांवर आहेत. तर 32 ग्रंथ लिहिले होते, त्याच्यामध्ये 22 पूर्ण, जवळपास 11 भाषेचं ज्ञान होतं त्यांना. त्यामध्ये तुम्हाला मराठी दिसेल, संस्कृत दिसेल, हिंदी दिसेल, पारशी दिसेल, जर्मन, फ्रेंच, गुजराती, कन्नड, ओके, अशा बऱ्याच जवळपास 11 भाषेचं ज्ञान होतं. ओके, तर एवढे विद्वान होते. त्याच्यानंतर प्रॉब्लेम स्वरूपी हा जर ग्रंथ म्हटलं तर या ग्रंथाच्या आधारावर आपल्या जी काही रिझर्व्ह बँकची स्थापना दिसते तर याच्या आधारावर झालेली आहे, लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे इतका भारी ग्रंथ आहे. ओके, तर यावर DSc पदवी बहाल केलेली आहे बाबासाहेबांना या ग्रंथावर, लक्षात ठेवा, डॉक्टर ऑफ सायन्स. ओके, बाकी अहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, बुद्धा अँड कार्ल मार्क्स, हू द शूद्रा, बुद्धा अँड इज धम्म, गांधी, रानडे आणि जिना, यावर पण प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ओके, कास्ट इन इंडिया पण एक महत्त्वाचा आहे, कास्ट इन इंडिया. त्यानंतर पाली भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिले आहेत, काही पाली भाषेचं ग्रामर वगैरे. तर असे जवळपास 22 त्यांचे पूर्ण आहेत आणि 32 ग्रंथ हे अपूर्ण आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी हे स्वतंत्र, त्याला काय म्हणू आपण, अर्थशास्त्राचे जनक म्हणतो आपण त्याला, ग्रँड ओल्ड मॅन दादाभाई नौरोजी. पहिला त्याला काय म्हणतो, लुटीचा सिद्धांत मांडला होता त्यांनी, ड्रेन थेरी. C.D. देशमुख, हे C.D. देशमुख होते पहिले भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. C.D. देशमुखवर बरेच वेळा प्रश्न विचारतात. ओके, C.D. देशमुख चे काय म्हणू आपण त्याला, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर C.D. देशमुख. C.D. देशमुख पहा तुम्ही. बाकी मी दादाभाई नौरोजी घेतलेला आहे बऱ्याच वेळा. ओके, दादाभाई नौरोजी 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते, याच्या आधी मी घेतलेला आहे. ओके, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया त्यांचा अर्थशास्त्रावर ग्रंथ आहे. ओके, पॉवर्टी ब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजीचा ग्रंथ आहे. C.D. देशमुख पहा, C.D. देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, भारतीय गव्हर्नर, हे प्रश्न विचारला जातो. रिझर्व्ह बँकेचं जे काय आपण 1949चं राष्ट्रीयकरण पाहतो हे यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं आहे. कोणाच्या, आपल्या C.D. देशमुख यांच्या. त्याच्यानंतर पहा, स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री म्हणून यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर UGCचे अध्यक्ष, जे काय विद्यापीठ अनुदान आयोग आहे UGC, याचा अध्यक्षपद, हे सध्या UGC मुद्दा गाजत आहे. ओके, UGC मुद्दा सध्या गाजत आहे, कारण 13 जानेवारीला केलेला कायदा हा 29 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढला. त्यामुळे हे प्रकरण थोडं आहे UGC. ओके, UGCवर आपण काही एखाद्या चालू घडामोडीमध्ये घेऊ. त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. तर बरेच असे महत्त्वाचे काम आहेत याच्यामध्ये. C.D. देशमुख यांचा कार्यकाळ राहिला. त्यानंतर C.D. देशमुखबद्दल अजून एक प्रश्न, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, जे की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये केंद्रीय सरकारने पाठिंबा दर्शवला नव्हता म्हणून त्यांनी याचा राजीनामा दिला होता आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा. तर इतके भारी होते, एवढे वैचारिक माणूस होता हा C.D. देशमुख. तर यावर हे प्रश्न विचारले जातात. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री. त्यानंतर UGCचे अध्यक्ष पण होते ते. ओके, UGCचे अध्यक्ष पण ते राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, UGC. ओके, पहा, नंतर आपण महात्मा फुले ह्याचं काय, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म, 1873चा सत्यशोधक समाज. ओके, तर हे महात्मा फुलेवर आपण बरेच वेळा घेतलेलं आहे डीप. याच्या आधी पहा, व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल तर ते पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी सत्तेचा उत्कर्ष, SS ऑन काय म्हणू आपण, इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथ संपदा कोणी लिहिली, तर ती आहे महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांची ही ग्रंथ संपदा, लक्षात ठेवा. ओके, मराठी सत्तेचा उत्कर्ष, SS ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ओके, सामाजिक परिषद एक भरवत असते ते, सामाजिक परिषद, आणि त्याला काय म्हणू आपण, राष्ट्रीय काँग्रेस चळवळीमध्ये त्यांचा
बाहेरून पाठिंबा होता. ओके, अदृश्य पाठिंबा हे दर्शवायचे ते महादेव गोविंदरांनी. आणि नंतर त्यांनी सामाजिक परिषद स्थापन केली आणि त्याच्यानंतर जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरायचं त्याच्यामध्येच महादेव गोविंदरांनी यांनी स्थापन केलेल्या सामाजिक परिषदेचं काय म्हणून आपण अधिवेशन भरायचं. याच्यामध्ये वैचारिक मतभेद होते लोकमान्य टिळक आणि यांच्यामध्ये. ते पहिले राजकीय म्हणायचे, हे सामाजिक म्हणायचे. गोगा आगरकरचा तेच होतं प्रश्न. गोगा आगरकर पाहतो आपण तर गोगा आगरकर यांचं सुधारक वृत्तपत्र आता याच्या आधी मी पाहिलं, तेच ते रिपीट राहतात. हे ऑप्शन सुधारक वृत्तपत्र विचारतात त्यांचं. ओके, त्यानंतर केसरीचं त्यांनी संपादक केलं होतं, केसरी. ओके, तर जिवंतपणे प्रेतयात्रा कोणाची जर काढली असेल तर तो गोगा आगरकरची, यावर प्रश्न विचारतात. गोगा आगरकर तर जिवंतपणे प्रेत यात्रा काढली होती पुण्यामध्ये. लोकमान्य टिळक असंतोषाचे जनक. ओके, व्हॅलेंटाईनचे काय म्हणतो आपण, चिरोलनं म्हटलं होतं. त्याच्यानंतर विस्टन चर्चिलनं म्हटलं होतं. लोकमान्य टिळकमध्ये केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र ते मराठा इंग्रजी भाषेमध्ये होते. त्यानंतर 1893 आणि 1895ला 1893ला गणेश उत्सव आणि 1895ला शिवजयंती साजरी केलेली विचारतात आपल्याला. त्यानंतर जहाल मतवादी होते. ओके, 1907चं जे काही आपल्याला सुरतचं अधिवेशन दिसतं त्याच्यामध्ये जी फूट पडली होती ते लोकमान्य टिळकाला अध्यक्ष करणं या कारणावरून झाली होती. तर लोकमान्य टिळक हे महत्त्वाचं कारण त्यांचा कार्यकाळ आहे. जहाल जे काय आपण कार्यकाळ पाहतो तर तो लोकमान्य टिळकांचा होता, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर त्यांची काही ग्रंथसंपदा बी आहे. ओके, लोकमान्य टिळकांची, त्याच्यावर प्रश्न बरेच वेळा विचारलेले जातात. ओके, महादेव गोविंदरांनी उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण याच्या आधीच पाहिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सुधारक वृत्त ह्याचा उत्तर आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे ग्रंथसंपदा कोणाची होती. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा आणि गांधीजींनी केलेल्या चळवळी सुरू केलेले वर्ष होता. हे काय एवढा अवघड क्वेश्चन नाही आहे, गांधीजींना माहिती आहे. डीपमध्ये आहे. चंपारण सत्याग्रह 1923 नाही तर 1917 आहे. पहिला सत्याग्रह म्हणून आपण गांधीजीचा भारतामधला. ओके, भारत छोडो चळवळ 1942ची आहे, 1944ची नाही आहे. खेडा सत्याग्रह 1918चा आहे, 1918चा, 1916चा नाही. असहकार आंदोलन 1920चं आहे आणि 1922ला ते मोडीत काढलं होतं. ओके, चौरी चौरा हत्याकांड. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर याच्यामधले उत्तर आहे असहकार चळवळ योग्य जोडी आहे असा प्रश्न विचारतात, त्याचा साल माहीत पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुनरुज्जीवन केलं. आता सत्यशोधक समाज कोणाचा होता, महात्मा फुले यांचा. महात्मा फुले. ओके, महात्मा फुले यांनी स्थापन केला होता जवळपास 24 सप्टेंबर 1873. याच विचारावर एकेश्वरवादाचा पुरस्कार म्हणून आपण त्यांना. ओके, अस्पृश्यता निवारण हे काही महत्त्वाचे याच्यामध्ये होते सत्यशोधकमध्ये. तर तोच नंतर स्थापन केला कोण, राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केला 11 जानेवारी 1911ला आपल्या कोल्हापूरच्या येथे कोल्हापुरात. ओके, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर भास्करराव जाधव त्यांचे अध्यक्ष होते. कुठे कुठे त्या सभेचे परशुराम घोरसवाड अध्यक्ष होते, पण मुख्य जर अध्यक्ष कोण असतील नंतर तर ते भाऊराव काय म्हणू आपण त्याला, भास्करराव जाधव होते. नंतर हरिभाऊ चव्हाण सेक्रेटरी म्हणून आपण त्याला सचिव होते, सचिव. आणि उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे होते. ओके, उपाध्यक्ष कोण होते, अण्णासाहेब लठ्ठे. तर त्याच्यानंतर यांनी जे काही हे घेतलं समजा छत्रपती कधी झाले. ओके, तर छत्रपती आपले शाहू महाराज जवळपास कधी झाले होते, 1894ला. 1902 मध्ये त्यांनी काय केलं होतं, 1902 मध्ये त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी 50% आरक्षण जाहीर केलं होतं. तर आरक्षणाचे जनक आपण याला म्हणतो, राजे शाहू महाराजांना. ओके, जे इतर बॅकवर्ड वर्ग आहे त्यांना आरक्षण जारी केलं होतं 50%. त्याच्यानंतर 1917 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षणासाठी बऱ्याच काही कार्य केलं होतं, विधवा विवाहांसाठी बरंच कार्य केलं होतं. तर एक राजे शाहू महाराजाबद्दल विचारला जाणारा प्रश्न हे आहे. त्याच्यानंतर त्यांचं मूळ नाव यशवंत. ओके, घाडगे घराण्यातलं. तर हे काही गोष्टी आहेत यावर प्रश्न विचारल्या जातात. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण, ब्रिटिश हिंदुस्थानच्या. तर ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल दिसतील तुम्हाला. तर ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल, तर याच्यामध्ये आय थिंक ऑप्शनच नाही. लॉर्ड कॅनिंग पहिले व्हाईसरॉय, लॉर्ड माउंटबॅटन. तर हे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, ब्रिटिश नाही, स्वतंत्र भारत झाला तेव्हा. वॉरन हेस्टिंग, तर हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल. तर
हे ब्रिटिशचे होते, हिंदुस्थानचे नव्हते, भारताचे गव्हर्नर. तर हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल म्हणलं तर लॉर्ड विल्यम बेंटिंक याला लक्षात ठेवा. लॉर्ड विल्यम बेंटिंक. ओके. 1833च्या ऍक्टनुसार, 1833चा चार्टर ऍक्ट पाहतो आपण. तर या चार्टर ऍक्टनुसार जे काही भारताचे गव्हर्नर जनरल होते, जे काही काय म्हणू आपण बंगालचे गव्हर्नर जनरल होते, ते भारताचे गव्हर्नर जनरल झाले. पहिले बंगालचे गव्हर्नर कोण होते पाहता. प्रश्न कसे विचारतात. पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल कोण. पहिले बंगालचे गव्हर्नर, फक्त जनरल नाही, बंगालचे गव्हर्नर. ओके. पहिले बंगालचे गव्हर्नर तर ते होते लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड क्लाइव्ह. ओके. कॉर्नवालिस नाही, 1894 होते ते, लॉर्ड क्लाइव्ह. त्याच्यानंतर पहा पहिले बंगालचे गव्हर्नर, नंतर बंगालचे गव्हर्नर जनरल 1773 मध्ये आपण पाहतो. ओके. रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर पहिले बंगालचे गव्हर्नर हे पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल बनले. नंतर जनरल हा शब्द लावलेला. पहिले बंगालचे गव्हर्नर आपल्याला दिसतात कोण पहा. पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल हे कोण होते पहा. तर हे होते वॉरन हेस्टिंग. ओके. इथं लिहितो वॉरन हेस्टिंग, वॉरन हेस्टिंग्स. त्याच्यानंतर पहा नंतर 1873च्या नुसार नव्हतं हे काही. ओके. रेग्युलेटिंग ऍक्ट होता 3. नंतर पहा 1833च्या कायद्यानुसार, चार्टर ऍक्टनुसार बंगालचे जे काही पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल होते ते वॉरन हेस्टिंग होते. नंतर नाव बदलून केलं भारताचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल. हे पहिले कोण होते. तर हे पहिले कोण होते. लॉर्ड विल्यम बेंटिंक. ओके. लॉर्ड विल्यम बेंटिंक, लॉर्ड विल्यम बेंटिंक. त्याच्यानंतर पहा 1857चा उठाव झाला आणि राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानुसार 1800 काय म्हणू आपण त्याला 58 मध्ये व्हाईसरॉय पद आलं. 1858 ते 61 मध्ये पहा व्हाईसरॉय कोण होते. पहिले व्हाईसरॉय, तर पहिले व्हाईसरॉय पहा. ओके. फर्स्ट व्हाईसरॉय तर ते कोण होते. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग. याच्या बाहेर प्रश्नच जात नाही. मग शेवटचे कोणतं भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. ओके. शेवटचे बंगालचे गव्हर्नर जनरल कोण, तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. पहिले कोणतं, लॉर्ड विल्यम बेंटिंक. ते मी लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पहा स्वतंत्र भारताचे व्हाईसरॉय कोण. 1947 म्हणू आपण त्याला, 1948 मध्ये. तर ते होते लॉर्ड माउंटबॅटन. ओके. स्वतंत्र भारताचे. त्याच्यानंतर यांनाच भारताचे गव्हर्नर जनरल केले. स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल. ओके. गव्हर्नर जनरल आपण म्हणू. आणि त्याच्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल भारतीय वंशाचे सी राजगोपालचारी, सी राजगोपालचारी. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, भारतीय गव्हर्नर जनरल. ओके. तर आपण पाहिलं याच्यामध्ये पहिले बंगालचे गव्हर्नर लॉर्ड क्लाइव्ह, त्याच्यानंतर बंगालचे गव्हर्नर पद जाऊन बंगालचे गव्हर्नर जनरल आलं. जे आधिपत्याखाली काय झालं, मद्रास आणि मुंबईचा प्रांत आला म्हणून त्याला काही खाते सांभाळायला दिले. तर ते कोण, वॉरन हेस्टिंग यांच्याच काळामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पाहतो. रेग्युलेटरी ऍक्ट स्थापन झाला पाहतो. ओके. बऱ्याच गोष्टी याच्या कार्यकाळामध्ये घडल्या. त्यानंतर 1833 भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या काळामध्ये आपण सतीप्रथा पाहतो. नंतर शिक्षण संबंधी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये घडल्या होत्या. आणि पहिलं जे काय आपण म्हणतो खालसा करंदो दत्तक विधान ते लॉर्ड विल्यम बेंटिंकने घडून आणलं होतं. नंतर लॉर्ड डलहौसीने केलं. 1858 पहिला व्हाईसरॉय पाहतो लॉर्ड कॅनिंग. ओके. तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय होता. 1858 मध्ये 1857चा जो उठाव झाला तो यांच्याच कार्यकाळामध्ये झाला होता लॉर्ड कॅनिंगच्या. नंतर पहा
1947 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर ते इंग्रज होते. तर त्यांचं नाव कोण होतं? लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. ओके, लॉर्ड माउंटबॅटन. ओके, लॉर्ड माउंटबॅटन हे होते. नंतर पहिले भारतीय जर कोण असतील गव्हर्नर जनरल तर ते होते सी राजगोपाल. तर जनरल डायरने जवळपास 13 एप्रिल 1913ला काय केलं होतं रे? फैरी झाल्या होत्या. 1920ला काय केलं होतं? फैरी झाल्या होत्या. कुठं? जालियनवाला बाग इथं जमलेल्या निष्पाप नागरिकांवर. ओके, जनरल डायर. तर ते जनरल डायर त्याच्या संबंधित नाव 1600 फैरी झाल्या होत्या. बरेच लोक मृत्युमुखी पावले होते. तर वॉरेन हेस्टिंग पाहिला आपण, तर वॉरेन हेस्टिंग बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, आणि लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हाईसराय आणि शेवटचे गव्हर्नर जनरल. कोणते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल. ओके, जे की 1829 कोण झालं होतं? लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके, इथं पाहतो आपण. तर हे लक्षात ठेवा, पहिले बंगालचे गव्हर्नर लॉर्ड क्लाइव्ह, पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग, पहिले भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग, पहिले भारताचे व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपाल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? संत तुकडोजी महाराज. ओके, यावली येथे यांचा जन्म झाला. यावली कुठे आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती. कधी जिल्ह्यावर प्रश्न येऊ शकतो तो. तर संत तुकडोजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर यावली येथं. नंतर गुरुकुंज, मोजरी गुरुकुंज हा त्यांचा आश्रम आहे. लक्षात ठेवा, सेवाश्रम म्हणून आश्रम म्हणून हा आहे. तर 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये सक्रिय त्यांनी भाग घेतला होता. खंजिरी वादक होते. खंजिरी वादकची काय प्रथा आपण म्हणू, ते संत तुकडोजी महाराज याच्यावरून झालं. संत तुकडोजी महाराज यांचं विद्यापीठ आहे. लक्षात ठेवा या नावाचं. यावर प्रश्न विचारतात कुठे आहे म्हणून. विद्यापीठ ते आहे नागपूरचं विद्यापीठ. त्यांच्या नावाला नागपूर आहे. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. ओके, विद्यापीठ आलं लक्षात. शाकुंतल एक त्यांचं काव्य आहे. शाकुंतल हे कालिदासचं आहे. लक्षात ठेवा. ओके, थोडं कन्फ्युजन झालं. नागपूर विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं आहे. ओके, 1923चं नागपूर विद्यापीठ नाव नंतर दिलं आहे त्यांचं. 1923. त्यानंतर पहा संत गाडगे महाराज, डेबुजी जिंगराज जानोरकर, ते पण अमरावतीमधलेच होते. शेंडगाव त्यांचं गाव. त्याच्यानंतर ते बी स्वच्छता आणि हे करायचे. ओके, शिक्षणासाठी बऱ्याच त्यांनी संस्था उघडल्या होत्या. त्यांचंही जे नाव आहे विद्यापीठाला, अमरावती विद्यापीठाला नाव दिलं आहे. 1983 स्थापना आहे आपण पाहत त्याची. संत तुकाराम महाराज देऊ येथे त्यांचा जन्म झाला होता. ओके, आणि संत कालिदास संस्कृत विद्यापीठ पाहतो आपण कुठं? रामटेक नागपूरला. तर शाकुंतल त्यांचं एक महत्त्वाचं काव्य आहे. याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे. शाकुंतल काव्य. ओके, तर त्यांनी काही काव्य तिथं लिहिलेले आहेत. कुठं? नागपूर येथे रामटेकला, म्हणून ते रामटेकला संस्कृत विद्यापीठ आहे. ओके, संस्कृत विद्यापीठ यांच्या नावाचं आहे नागपूरला. ओके, बाकी संत तुकारामाच्या नावानं बऱ्याच काही संस्था आहेत, पण काही विद्यापीठ नाही अजून. ओके, संत गाडगे महाराज यांनी बी बरंच कार्य केलेलं आहे. त्यांनी बरेच शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी केलेल्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर संतावर प्रश्न विचारला जातो. खान अब्दुल गफ्फार खान यांना बादशाह खान असेही म्हटले जाते. त्यांच्याबाबत काय खरे नाही, तर ते नॉर्थ बेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे पश्तूनमध्ये पठाण या त्यांच्या मुसलमान समाजातील ते नेते होते. पठाण समाजात येणारे. ओके, खुदाई खिदमतगार, याला काय म्हणू, देवाचे सेवक ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजींना दोष दिला, असं काही नाही. हे बरोबर आहे, दोन्ही बी हे चूक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे, त्यांच्याबाबत काय खरं नाही, तर तिसरं वाक्य खरं नाही. कारण ते गांधीजीला खूप मानत, गांधीजीचे अनुयायी होते. आणि जेही पाकिस्तान आपण म्हणू वेगळा निघाला, तर 14 ऑगस्ट 1947ला ते त्यांना मान्य नव्हतं. भारताच्या फाळणीबद्दल ते सकारात्मक नव्हते, त्यांना ते विरोधात होते. त्यांनी सर्व काँग्रेसला दोष दिला की आम्हाला तुम्ही लांडग्या समोर टाकला, असं त्यांनी वाक्य केलं. तुम्ही जिवंतपणे आम्हाला लांडग्याच्या समोर टाकलं. म्हणून ते एक तर गांधीजीचे एक त्याला काय म्हणू आपण, एक अनुयायी होते, म्हणून त्याला गांधीजीची उपमा दिलेली आहे. ओके, सरहद गांधी म्हटलं जाते त्यांना. खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हटलं जाते. लक्षात ठेवा, सरहद गांधी. ओके, ही त्यांना उपाधी आहे, सरहद गांधी.
त्यानंतर गांधीजीच्या बऱ्याच उपमा पाहतो आपण, याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, दक्षिण आफ्रिकेचे गांधी, दक्षिण आफ्रिकेचे गांधी कोणाला म्हटलं जाते? ओके, आफ्रिकेचे गांधी. तर हे कोणाला म्हटलं जाते रे? हे म्हटलं जाते नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला जवळपास 27 वर्ष जन्मात राहिलेला व्यक्ती आहे. 27 वर्ष. ओके, निग्रो त्यांच्या काळ्या लोकांसाठी लढण्यासाठी आणि पहिला राष्ट्रीय अध्यक्ष ठरला आहे तो निग्रोमध्ये, म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणतात. त्यांना गांधीजींचा त्याच्यावर बराच काय म्हणू आपण प्रभाव होता. नेल्सन मंडेला हे जो व्यक्ती आहे, हा जो काय आहे त्याला भारतरत्न दिलं, लक्षात ठेवा. भारतरत्न 1990ला. आणि शरद गांधी जे आहेत यांना पण भारतरत्न दिला आहे, जे की परकीय 2 व्यक्ती आहेत. परकीय व्यक्तीला भारतरत्न दिला, त्यामुळे शरद गांधीला बी दिला आहे. तर शरद गांधीला दिला जवळपास आपण पहा 1987ला. तर हे पहिले व्यक्ती होतं की भारतरत्न आपण त्याला सर्वोच्च पुरस्कार आपला दिला आहे. त्यामध्ये एक नेल्सन मंडेला दिसतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, त्याला दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हटल्या जाते. आणि भारतरत्न परकीय व्यक्तीला म्हटलं तर दुसरे ते आहेत. पहिले कोण आहेत? शरद गांधी. ओके, कारण त्यांना जे काही फाळणी झाली आहे फाळणीच्या ते विरोधात होते. हिंदू मुस्लिम ऐक्य ते करत होते, त्याला पाहिजे होते. म्हणजे गांधीजीचे एक अनुयायी होते, म्हणून त्यांनी गांधीजीला असा काही दोष दिला नाही. तर त्यांनी सर्व काँग्रेसला दोष दिला की तुम्ही आम्हाला लांडग्याच्या समोर टाकलं जिवंतपणे, असं त्यांचं वक्तव्य होतं. ओके, दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणा किंवा आपण कोकणचे गांधी म्हणतो पटवर्धनला, त्यानंतर राळीगंज सिद्धीचे गांधी आपण आता जस्ट आपण अण्णा हजारेला म्हणतो. तर गांधीजीची उपमा दिलेली आहे. ओके, त्या आंग सिन क्यू. त्याच्यानंतर पाहतो आपण म्यानमारचे, ज्याला म्यानमारचे गांधी म्हटले जाते. नंतर मार्टिन लुथर किंग ज्युनियर. ओके, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, ल्युथर किंग ज्युनियर. तर याला अमेरिकेचे गांधी म्हटले जाते. गांधीजीची उपमा म्हणून वापरलेला अमेरिकेचे गांधी. यावर प्रश्न विचारतात. यावर बरेच वेळा प्रश्न विचारला. दक्षिण आफ्रिकेचे गांधी कोणाला म्हणतात? अमेरिकेचे गांधी. आणि भारतरत्न जर परकीय कोणाला दिला असेल, शरद गांधी आणि कोण? मार्टिन लुथर किंग. आंग सॅन क्यू जे तुम्हाला नाव घेतलं म्यानमारचं ते काय विचारणार नाही, पण ते बी लक्षात ठेवा. ओके, म्यानमारच्या याला आपण काय म्हणू, याला काय म्हणू आपण त्याला, म्यानमारचे गांधी. ओके, आंग सॅन क्यू. आणि नंतर पाहिलं नेल्सन मंडेला, याच्यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मार्टिन लुथर किंगवर येऊ शकतो प्रश्न. आणि शरद गांधीवर या प्रकारचा आहे, कारण ते पठाण या समाजातले होते. त्यांनी पठाण समाजामध्ये बऱ्याच सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्य केलं. ओके, खुदाई खिदमतगार आपण त्याला काय म्हणू, एक संघटना स्थापन केली होती. ईश्वराचे सेवक, देवाचे सेवक म्हणू आपण त्याला. आणि गांधीजीला दोष दिला नव्हता, तर गांधीजीचे अनुयायी होते. ओके, खालीलपैकी सर्वात जुनी घटना कोणती आहे? जुनी विचारला तर अमेरिकन क्रांती आहे. अमेरिकन तो जाहीरनामा आपल्याला माहित आहे की पूर्ण जगाने तो स्वीकारला जाहीरनामा, स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणतो आपण. तर अमेरिकेची जी क्रांती झालेली आहे, ओके, जे की पूर्ण जगावर तिने प्रभाव केलेला आहे, ती जवळपास 1775 ते 1783 या काळामध्ये झाली आहे. म्हणून सर्वात जुनी जर कोणती क्रांती पाहतो म्हटलं आपण तर अमेरिकन क्रांती आहे. अमेरिकेच्या क्रांतीमध्ये 1776ला अमेरिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. 1776ला, जे की ते लोकशाही तिथे स्थापन झाली. ओके, जे की त्यांनी ब्रिटनचं राज्य उलटून टाकलं होतं. ब्रिटिशांची सत्ता होती तिथे अमेरिकेमध्ये. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती आहे 2 नंबरला. आपण फ्रेंच राज्यक्रांती पाहतो तर फ्रेंच राज्यक्रांती पाहतो 1789 ते 1799 या काळामध्ये झाली. आणि त्याच्यानंतर रशियन क्रांती जास्त काही दिवस नाही झाले, 1917 झाले, जे की तिथं राजेशाही जाऊन लोकशाही आली. ओके, रशियन क्रांती. आणि नंतर USSR म्हणून 15 देश स्थापन झाले होते. युक्रेनसारखे 15 देश होते रशियामध्ये. ओके, रशियन क्रांती झाल्यानंतर 1991ला ते 15 गट वेगळे निघले. विश्वयुद्ध पहिले पाहतो आपण. पहिले विश्वयुद्ध पाहतो आपण 1914 ते 1918. जर कलाक्रमाने लावायचं झालं तर कलाक्रमाने पहिले इथे येईल अमेरिका, पहिले येईल इथं अमेरिका कलाक्रमाने, नंतर येईल फ्रेंच, नंतर येईल रशिया, नंतर येईल विश्वयुद्ध नंतर दुसरं आपण पाहतो 1939 ते 1945, आणि चौथं येईल इथं रशियन क्रांती. लक्षात ठेवा. ओके, राजा झरियन यांची सत्ता उलटून त्याचं काय आली, लोकशाही स्थापन झाली होती रशियामध्ये. लेनिनचा वाद पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या इथं तामिळनाडूमध्ये त्यांचे पुतळे आहेत, म्हणजे रशियन क्रांती ज्यांनी घडवून आणली. ओके, तर ते होते लेनिन. ओके, तर अशा प्रकारचा आहे. तर आपला प्रश्न विचारला आहे, तर हे थोडे असे प्रश्न विचारतात जे जगावर असे काही क्रांती झालेले हे ढोबळ मानाचे प्रश्न म्हणू आपल्याला, हे माहीत पाहिजे आपण.
एवढं काही डीपमध्ये जायचं आहे. अमेरिकन क्रांती पहिली क्रांती झाली एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व जे आपण राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे, तर हे तत्व आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं आहे आणि ही जगाला त्यांनी दिले. नंतर अमेरिकेच्या जाहीरनाम्यातून जगानं बरंच काही घेतलेलं आहे. रशियन क्रांती बरंच काही शिकवते आणि पहिल्या विश्वयुद्धातून बरंच काही शिकवलं होतं. राष्ट्रसंघ स्थापन झाला होता, पण तरीही दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आपण 1945ला पाहतो संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या धर्तीवर बरेच जे काय आपण युद्ध वगैरे म्हणू ते थांबलेले आहेत. ओके, आणि तिसरं विश्वयुद्ध नाही झालेलं आहे. तर अशा प्रकारचं आहे. तर हे काही ढोबळमानाचं याच्यावर प्रश्न विचारतात, हे काही लक्षात ठेवा. ओके, याच्या पलीकडे जात नाहीत. 1776चा अमेरिकेचा जाहीरनामा याच्यावर प्रश्न विचारतात. अमेरिकेचा जाहीरनामा. ओके, जाहीरनामा. बाकी आपण काही महत्वाचे क्वेश्चन आहेत जसे विचारतात ते आतापर्यंत ते आपण चालू घडामोडीवर घेऊच. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सत्यमेव जयते घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर पंडित मदन मोहन मालवीय. सत्याचाच विजय होतो. तर यांनी जवळपास 1918च्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा उच्चारलं होतं सत्यमेव जयते. ओके, अशोक सम्राटाचे जे काही सिंह मुद्रा आहे त्यातून आपण ते घेतलेलं आहे. त्याच्या खाली आहे ते सत्यमेव जयते. ओके, उपनिषद कुंडल मधून घेतलेला आहे. काय? सत्यमेव जयते. तर पंडित मोहन मालवीय यांनी पहिले त्याचा उच्चार केलेला आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आपण डिटेल पाहिला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये, ते पाहून घ्या. लोकमान्य टिळक पाहिलं आपण, त्याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न जे काही येतात ते पहा. ओके, गीता रहस्य त्यांचा ग्रंथ विचारला जाते, मंडालीच्या तुरुंगात लिहिलेला. त्याच्यानंतर काळे पाणी हा याचा होता स्वातंत्र्यवीर सावरकरचा. तर मंडालीच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा त्यांचा ग्रंथ विचारला जातो. केसरी आणि मराठा वृत्तपत्र विचारले जातात. एक 1893 आणि 1895चा गणेश उत्सव आणि छत्रपती शिवरायांची जयंती सुरू करणारे लोकमान्य टिळक विचारतात. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हटले जाते. त्यानंतर जहालमतवादी जे की 1917 जे काय आपण फूट पडली काँग्रेसमध्ये जहाल आणि मोवाळमध्ये, त्याचं मेन कारण लोकमान्य टिळक होते. ओके, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. प्रसिद्ध वाक्य कोणाविषयी आहे? तर लोकमान्य टिळकाविषयी आहे. ओके, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार याचा पुरस्कार पण त्यांनी केला होता आणि 1906च्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजीने ते मांडले होते की स्वराज्य, स्वदेशी शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षण पाहिजे, असं त्यांनी भारतीय जनतेला ठणकावून सांगितलं होतं. सरोजिनी नायडू आपण पाहतो. ओके, धारसाना सत्याग्रहाशी रिलेटेड आहे. पहिली याला काय म्हणू आपण, गान कोकिळा म्हटलं जाते भारताची. राज्यपाल पण झाल्या होत्या पहिल्या सरोजिनी नायडू, भारताच्या पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू. तो ओके, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918च्या दिल्ली अधिवेशनामध्ये, ओके, डीपमध्ये अजून जातो म्हटलं तर कोण उल्लेख केला? तर ते कोण केला? पंडित मदन मोहन मालवीय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बाकी तोंडी सांगितलं, काही क्वेश्चन घेतलेले नाही. शीख धर्माची स्थापना कोणी केली आहे? धर्मामध्ये भारतामध्ये हिंदू, ओके, भारतामध्ये जन्मला हिंदू धर्म, भारतामध्ये जन्मला बुद्ध धर्म, भारतामध्ये जन्मला जैन धर्म आणि भारतामध्ये जन्मला शीख धर्म. याच्यावर 100% प्राचीन इतिहासावर प्रश्न विचारला जातो. एवढं काही डीपमध्ये जाऊन विचारत नाहीत, तर ते असे वरचे प्रश्न विचारतात. जसे आपण बुद्धावर घेऊ, महावीरावर घेऊ आणि जे काही हिंदू धर्मीयावर आहेत ते प्रश्न वारंवार विचारतात पोलीस भरतीला, ते पण आपण घेऊ. बाकी डीपमध्ये काही जात नाहीत तेवढे. तर शीख धर्माची स्थापना कोणाला केली? कोणाला सांगायचं नंतर, कारण शीख धर्माचा पहिला गुरु आहे गुरु नानक. लंगर सेवा सुरू केली. मोफत जेवण आजही सुरू आहे. आजही लाखो लोक त्या लंगर सेवेच्या याच्यातून काय म्हणू आपण, लाखो लोक जेवण करतात. तर शीख धर्माची स्थापना केली कोण? तर गुरु नानक यांनी. नंतर गुरु अंगद देव दुसरे पहा, ढोबळमानाने विचारतात. गुरु नानक पहिले, गुरु नानक कोण आहेत? पहिले. दुसरे आहेत गुरु अंगद देव. गुरु अंगद. तर गुरु अंगदनं काय केलं? ओके, गुरु अंगदनं लंगर सेवा जी आहे गुरु नानक यांनी सेवा केलेली ते नंतर सुरू केली. ओके, ते त्यांच्या विचारावर ते चालले. ओके, त्याच्यानंतर पहा दुसरे तुम्हाला दिसतील गुरु अमरदास. ओके, गुरु अमरदास काय केलं? जातीयतेला विरोध केला आणि बरंच काही समाजामध्ये समाज सुधारणा घडून आणल्या. तर गुरु अमरदास तुम्हाला दुसरे दिसतील. गुरु रामदास. ओके, गुरु रामदास. तर गुरु रामदास जे काय आपल्याला शहर दिसते, ओके, महत्वाचं पंजाबमधलं अमृतसर या शहराची त्यांनी स्थापना केली. कोण? गुरु रामदास. त्यानंतर चौथे तुम्हाला दिसतात गुरु रामदास, आपण पाहिलं चौथे आहेत हे. ओके, त्यानंतर पाचवे पाहतो आपण गुरु हरगोविंद. तर यांनी शीख धर्मियांना लढाऊ प्रशिक्षण दिलं.
हरगोविंद यांनी. आणि जे काही आपण म्हणतो अमृतसर या जे काही सुवर्ण मंदिर म्हणतो, सुवर्ण मंदिराची पाया रचला होता गुरु रामदास यांनी. आणि सुवर्ण मंदिर कोणाच्या कार्यकाळामध्ये झालं होतं? गुरु हरगोविंद. आता लिहून देत नाही पण डिटेल एवढं लक्षात ठेवा, पहिले वरवरचं याच्याचा. नंतर गुरु हरराय, चौथे पाचवे कोण? गुरु हरराय. ओके. गुरु अर्जुन देव, पाचवे कोण? गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव. ओके. पहिले शहीद झालेले आहे ते, काय म्हणू याला आपण, मुघलांनी पहिले शहीद केलेले हे आहेत गुरु अर्जुन देव. नंतर गुरु हरराय सहावे. नंतर गुरु हरकिशन, गुरु हरकिशन, हरकिशन. तर हे 5व्या वर्षीच काय म्हणू आपण त्याला शीख धर्माचे गुरु झाले होते, सर्वात लहान. आणि दिल्ली येथे ओके जे काही 7 पसरले होते तिथं सेवा करताना त्यांची मृत्यू झाला होता, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर 8व्या आहेत गुरु तेग बहादूर, गुरु तेग बहादूर. आपण पाहतो जम्मू काश्मीरमध्ये जे की काश्मीर पंडितांवर अन्याय अत्याचार झाले होते, तर ते अन्याय अत्याचार मोडीत काढण्यासाठी पहिली सुरुवात जर कोणी केलेली आहे ती गुरु तेग बहादूर यांची. त्यांना फाशी देण्यात आली होती नंतर. ओके. त्याच्यानंतर पहा 9वे आहेत, 9वे आपल्याला दिसतील गुरु गोविंद सिंग हे 10वे आहेत. ओके. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 गुरु गोविंद सिंग. नंबर चुकले आपले. ओके. गुरु गोविंद सिंग, गोविंद सिंग. तर खालसा दलाची यांनी स्थापना केली आणि 5 करार सांगितले त्यांनी. 5 करारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शीख धर्मियांनी केस कधीही कापायचे नाही, कारण ते देवाची देणगी आहे आणि ईश्वर निर्मित आहे, त्यामुळे ते केस कधी नाही कापायचे. हे त्यांनी 5व्या करारामध्ये पहिला करार सांगितला गुरु गोविंद सिंगांनी. त्यानंतर तेच केस साफ करण्यासाठी एक लाकडी कंगवा वापरायचा. त्यानंतर जे काही सुती हे म्हणू आपण चड्डी किंवा आपला पॅड तो वापरायचा. त्याच्यानंतर कड आपण म्हणू ईश्वराचा अखंड जे काही आहे म्हणू, कुठेही कडेला आपल्याला दिसत नाही, गोल आहे पूर्ण, तर कड उजव्या हातात वापरायचं त्यांना सांगितलं. आणि नंतर त्यांनी एक सर्वच शेवटाचा क जे करार सांगितला ते कट्यार किंवा तलवार हे त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी वापरायला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंगानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्यानंतर कोणताही नंतर गुरु राहणार नाही, तर गुरु ग्रंथ साहेब हाच तुमचा ग्रंथ आहे. ओके. तर असे जवळपास आपण त्यांचे किती गुरु पाहतो? 10. ओके. गुरु अंगद आहेत, गुरु अमरदास आहेत, दुसरे गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु हरगोविंद, गुरु अर्जुन देव, गुरु हरराय, गुरु हरकिशन, गुरु तेग बहादूर आणि गुरु काय? गुरु गोविंद सिंग. ओके. आपल्याला नांदेड येथे यांची समाधी आहे. ओके. मुघलांनी यांची हत्या केलेली आहे. ओके. तर यांच्याबद्दल काही लिहिलं नाही मी. ओके. जे काय गुरु लिपी आहे, गुरुमुख लिपी. ओके. गुरुमुखी तर अंगद देवने केलेली आहे. पंजाबी भाषा आजही या लिपीमध्ये लिहिल्या जाते. ओके. गुरु अमरदासचं काय सांगितलं होतं मी? अस्पृश्यता निवारण केलं त्यांनी, जातीमध्ये तेढ निर्माण नाही केली आणि बरंच समाज कार्य केलं त्यांनी. गुरु रामदासनं काय केलं? रामदासपूर म्हणजे आजचं तुम्हाला ते जे शहर दिसते, ओके, आपल्या याच्यातलं पंजाबमधलं, ओके, अमृतसर, या अमृतसर शहराची जे काय पाया आहे यांनी रचला. याच्यावर प्रश्न विचारतात. अमृतसर शहराचा पाया, शहर स्थापन करण्यासाठी सुरुवात समजा. ओके. त्यानंतर जे काय सुवर्ण मंदिराचा पाया, सुवर्ण मंदिर आपण पाहतो त्यांचं सर्वात प्रसिद्ध आहे सुवर्ण मंदिर. आणि सुवर्ण मंदिर पूर्ण कोण केलं? हरगोविंद, गुरु हरगोविंदनं. गुरु अर्जुन देवनं काय केलेलं आहे? गुरु अर्जुन देवनं पहिले शहीद झालेले आहे. ओके. आपल्या याच्यामध्ये शीख धर्मामध्ये. तर हे पहिले पाहून घ्या, याच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न विचारतील. तसं तर मॅक्झिमम गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यावरच जास्त विचारायची शक्यता आहे. ओके. नंतर लिपी वगैरे कोण स्थापन केली आणि त्यांच्या ग्रंथाबद्दल विचारतात की त्यांचा ग्रंथ कोणता होता. गुरु ग्रंथ साहेब त्यांचा ग्रंथ आहे, पण आता शीख धर्मीयांचा. ओके. 13वा क्वेश्चन पहा. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेवढ्याही जीवनाशी रिलेटेड गोष्टी असतात पोलीस भरतीला ते विचारून झालेले आहे. ते रिपीट हेच क्वेश्चन पडायला. त्यांनी धर्मांतराची घोषणा करून दिली. येवले येथून, येवले येथे प्रश्न याच्यामध्ये राहील किंवा जिल्हा विचारतील नाशिकमधून. त्यानंतर कुठे घेतली? नागपूरला. कोण दिली? चंद्रमौली महास्तवीर. कोणत्या दिवशी दिली? 14 ऑक्टोबर 1956. त्यांचे ग्रंथ, त्यांचे म्हणजे ढोबळ म्हणाल
तर ढोबळमानामध्ये हे अशा जे तारखा दिसतील तुम्हाला, हे तारखा विचारतात. मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर 1927 महाड येथंच केलं. त्याच्यावर रिलेटेड बरेच वेळा क्वेश्चन आलेला आहे. इथं आपल्याला डायरेक्ट तारीख विचारली. त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 ते आपल्याला डायरेक्ट तारीख विचारतात. इथं तारीख विचारली की रायगड जिल्ह्यातील जे काही महाड येथील 14 तळे सत्याग्रह केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत, जेही महत्वाच्या गोष्टी आहेत, ते पाठ करून ठेवा. तारखाच विचारतात डायरेक्ट. तर थोडं डीपमध्ये वाटेल, पण एवढं डीपमध्ये नाही आहे. ओके. 13 ऑक्टोबर 1935 किंवा 1935 येवले येथे त्यांनी धर्मांतराची घोषणा दिली. यावर बरेच वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे, नाशिक पोलीस भरतीला. ओके. तर 20 मार्च 1927 याचं उत्तर आहे. डायरेक्ट तारीख विचारतात. ते थोडा अवघड क्वेश्चन जाते, कारण आपण एवढं डीपमध्ये जात नाही. पण हे पहिले क्वेश्चन पहा कशा विचारायला, कशा स्वरूपाचे विचारायला, तर हे असे क्वेश्चन विचारायला. ओके. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शेवटचा ग्रंथ विचारतात, पहिला ग्रंथ विचारतात. ओके. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी त्यांच्या महत्वाच्या काही, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल तर या कुठून ग्रंथ, म्हणजे DSc पदवी कुठून मिळाली, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्यावर आम्ही प्रश्न घेतलेला आहे. प्रॉब्लेम्स ऑफ रुपीवर महत्वाचे ग्रंथ विचारतात त्यांचे. अस्पृश्यता निवारणासाठी कोणता ग्रंथ लिहिला होता, पहिलं वर्तमानपत्र. ओके. तर हे विचारतात. पहिलं त्यांचं पाक्षिक होतं कोणतं, मूकनायक. त्याला मदत कोणं केली होती, 2,500ची कोणं केली होती, राजेशाहू महाराज. हेच हे वारंवार रिपीट येणारे क्वेश्चन आहे. तर हे डीपमधला क्वेश्चन नाही आहे, परंतु हे क्वेश्चन विचारतात. हे काय एवढा डीपमध्ये क्वेश्चन नाही, कारण हे ढोबळमानाची गोष्ट आहे. 14 तळे सत्याग्रह सर्वांना प्रसिद्ध आहे, त्यावर हा प्रश्न विचारला जातो. 1927 केला होता. तर तारीख लक्षात ठेवा, 20 तारीख. तर 20, 21, 22, 23 जवळच्या तारखा देतील. हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेंनी 1873 24 सप्टेंबर 1873. पण त्यांचं मुखपत्र पहिले निघले 1877. ओके. बाळकृष्ण जे काय होते, ओके, त्यांनी केलं होतं सुरू. तर ते कोणतं होतं, दीनबंधू. बाळकृष्ण नाही, कृष्णराव भालेकर. तर हे कुठून सुरू केलं होतं, पुणे येथून. ते सर्वाधिक जवळचे अनुयायी म्हणून निष्ठावंत आपण महात्मा फुलेंचे. त्यांचा विचार पूर्ण समाजामध्ये एकेश्वरवादाचा, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षणासाठी जे काही महात्मा फुलेंचं कार्य, हे या वृत्तपत्रामध्ये दिल्या जात होते. ते दीनबंधू याच्यामध्ये. ओके. तर 1877 सुरू केलं होतं. नंतर काही आर्थिक याच्यामधून, टंचाईमधून हे वृत्तपत्र मुंबईला हलवलं होतं. पहिले पुणे सुरू केलं होतं, पुणे हे हलवलं होतं मुंबईला हलवलं होतं. हे 1880 4 वर्ष चालून 4-5 वर्ष 1880 तर जे काही आपल्याला नारायण लोखंडे दिसतात, नारायण मेघाजी लोखंडे यांनी नंतर संपादक पद केलं. ओके. संपादक पद कोणी स्वीकारलं होतं, नारायण मेघाजी लोखंडे. तर हे कृष्णराव भालेकर. दीनमित्र नंतरचं आहे 1910. ओके. तर हे पण सत्यशोधक समाजाचं दुसरं वृत्तपत्र होतं, वृत्तपत्र. ओके. आणि दलित मित्र हे वीरा शिंदे यांना पदवी होती दलितांसाठी केलेलं कार्य. डिप्रेस क्लास मिशन स्थापन केलं होतं 1906 आपण पाहतो. तर ते म्हणून त्यांना दलित मित्र म्हटले जाते. ओके. आणि मूकनायक बाबासाहेबांचं 1920 पहिलं पाक्षिक, जे की राजेशाहू महाराज यांनी याला जवळपास 2,500 रुपयांची मदत केली होती. यावर प्रश्न विचारला. कोणत्या पाक्षिकाला किंवा कोणत्या वृत्तपत्राला मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत, नंतर जनता, नंतर समता, नंतर प्रबुद्ध भारत, हे बाबासाहेबांचे काय म्हणून आपण त्याला वृत्तपत्र होते. ओके. तर हे दुसरे वृत्तपत्र कोणते होते, दीनमित्र. ओके. तर हे कोणते आपण पाहिलो, दीनबंधू. कृष्णराव भालेकर पहिले संपादक. ओके. हे पहिले. आणि नारायण मेघाजी लोखंडे दुसरे. ओके. नारायण मेघाजी लोखंडे काय दुसरे तुम्हाला काय दिसतील, संपादक दिसतील. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यापैकी कोणता अधिनियम सर्वात पहिले लागू करण्यात आला आहे. आता इतिहासामधले काही ढोबळ मानाचेच क्वेश्चन विचारतात, एकदम डीपमध्ये जात नाही. तर आपल्याला इंडियन काउन्सिल ऍक्ट माहीत पाहिजे, पिट्स इंडिया ऍक्ट, चार्टर ऍक्ट माहीत पाहिजे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट, काही ऍक्टनं महत्त्वाच्या गोष्टी केल्या तेही आपल्याला माहीत पाहिजे. तर इंडियन काउन्सिल ऍक्ट हे जवळपास पहिलं आहे 1861. नंतर दुसरा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे 1892. आणि तिसरा आपण पाहतो 1909, जे की मोर्ले मिंटो ऍक्ट म्हणतो, ज्याला मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ दिले, स्वतंत्र मतदारसंघ. तर हे आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट. ओके. तर हे कधी 1861 सुरुवात झालं. पण याच्यामध्ये सर्वात पहिले विचारलं आपला तर 1784 पिट्स इंडिया ऍक्ट.
याचं उत्तर काय येईल? 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधले दोष शोधण्यासाठी आपल्याला काय म्हणू, 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट हा स्थापन करावा लागला होता. ओके, पिट्स या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावर. ओके, त्यानंतर चार्टर ऍक्ट पाहतो म्हटलं तर आपण किती आहेत पहा. चार्टर ऍक्ट पहा, एक आहे 1793, 20 वर्षानं स्थापन झाले आहेत. त्याच्यानंतर 1813, नंतर आहे 1833. 1833च्या कायद्यानं आपण काय पाहिलं, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला, तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक. आणि शेवटचा पाहतो 1853. म्हणजे इथं 1793 येते, हे पण उत्तर येणार नाही. तर इथं पहिलं उत्तर येईल. आपल्याला काय विचारलं, सर्वात पहिले लागू झालेला 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. 1784 पहिल्या नंबरला येईल. ओके, 1784 पहिल्या नंबरला. दुसऱ्या नंबरला येईल पहा 1793, त्याला काय म्हणू आपण, चार्टर ऍक्ट. नंतर पहा तिसऱ्या नंबरला तुम्हाला येईल 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, जर कलानुक्रमे लावायचं म्हणलं. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट आपण पाहतो, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट कधीचा आहे? 1919चा ऍक्ट आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कधीचा आहे? 1919चा. ओके, जे की प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती लागू केली होती. ओके, आपण पाहतो. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्टने काय केलं होतं, जे काही शीख धर्मीय आहेत, जे काही अँग्लो इंडियन आहेत, जे काही भारतीय ख्रिश्चन आहेत, यांना स्वतंत्र मतदारसंघ केले होते. 1909च्या कायद्याने काय केलं होतं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ केलं होतं. ओके, तर हे ढोबळ मानाचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाते. नंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्यानुसार आपण काय पाहतो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्टने काय केलं होतं, अजून याच्यामध्ये आपण भारतीय सेवा जे पाहतो आपण IAS IPS याची सुरुवात याच कायद्यामध्ये लिहिली गेली होती, पण ते 1967 लागू केली होती. पहा, राहिलेले क्वेश्चन आपण नंतर घेऊ. ओके, तर हे लेक्चर पहा अवश्य. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तुम्हाला हे 100% फायद्याचं लेक्चर ठरणार आहे. चला तर, धन्यवाद.